अमरावती जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्यानं 272 प्रकारच्या देशी बियाण्यांची बीज बँक तयार केली आहे। या बँकेत वेलवर्गीय, कंदवर्गीय अशा विविध प्रकारच्या प्रजाती पाहायला मिळतात। रमेश साखरकर या शेतकऱ्यानं कसं उभारलं हे लोकबीज बियाण्यांचं विद्यापीठ पहा आमच्या विशेष वृत्ताच्या माध्यमातून। हेच ते वयोवृद्ध असलेले शेतकरी रमेश साखरकर। गेल्या 33 वर्षांपासून ते अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील भिल्ली या छोट्याशा गावात आपल्या 3 एकर शेतात सेंद्रिय शेती करतायत। यासोबतच त्यांनी देशी बियाणे देखील जपले आहेत। या बियाण्यांची जणू काही एकच बँक त्यांनी तयार केली आहे। या बँकमध्ये 272 प्रकारच्या देशी बियाण्यांच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात। या 30, 32, 33 वर्षामध्ये माझ्याकडे 272 प्रकारच्या बियाण्यांची एक अल्पशी बीज बँक आहे। त्यात डाळवर्गीय आहे, कडधान्यवर्गीय आहे, भाजीपालावर्गीय आहे, मसालावर्गीय आहे, फळवर्गीय आहे, चारावर्गीय आहे, अशा विविध प्रकारच्या बियाण्यांची एक छोटीशी सीड बँक आहे। शेतकऱ्यांनी रासायनिक खतं सोडून सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी रमेश साखरकर जनजागृती करतात। इतकंच नाही तर गावखेड्यातील किंवा शहरातील नागरिकांना ताजा आणि सकस आहार मिळावा यासाठी त्यांनी परसबाग लागवडीची संकल्पना दिली आहे। यातून दर दिवसाला एक पालेभाजी मिळते। प्रत्येकानं आपल्या घरी असा प्रयोग करण्याचं आवाहन देखील साखरकर यांनी केलं आहे। त्यांनी जवळपास 83 प्रकारची बियाणं लावून त्यातून विषमुक्त धान्य तयार करण्याचा संकल्प केलाय। सोबतच 5 कुटुंबांना ते विषमुक्त धान्य पुरवठा वर्षभर करणार आहेत। ते मी नागपूरचा एक मला ग्रुप भेटलेला आहे 5 परिवारांचा। त्या 5 परिवारांना गेल्या 2 वर्षापासून आम्ही एक प्रयोगासारखा स्वरूप करतो, पण आता त्याला चांगली गती आलेली आहे आणि एक यशोगाथा तयार होऊन राहिली आहे। फॅमिली शेतकरी म्हणून त्या परिवारांना 1 वर्षाला पुरेल एवढं धान्य, डाळ, जसं उदाहरण घ्यायचं असलं तर 2 क्विंटल गहू ज्वारी आहेत, 25 किलो तूर डाळ, 5 किलो चना डाळ आहे, 2 किलो धनी पावडर, 2 किलो हळद पावडर, 4 ते 5 किलो मिरची पावडर, भुईमुंग आहे, मकई आहेत, अशा विविध प्रकारचे लसण आहेत, कांदा आहेत, हंगामानुसारचा भाजीपाला आहेत, असं मी नागपूरला पोहोचवतो। सेंद्रिय शेतीचं कार्य सुरू ठेवताना त्यांची भेट अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्यासोबत झाली। त्यावेळी जॅकी श्रॉफ यांनी साखरकर यांच्याकडून जवळपास 68 प्रकारचे देशी बियाणे मागवले होते। यासाठी साखरकर यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत। साखरकर यांचं कार्य पाहून जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील शेतकरी देखील त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी या बीज बँकेत येत असतात। डेहराडूनला वंदनाजी शिवांच्या फार्मवर गेलो होतो, त्यावेळेला जॉकी श्रॉफजी आलेले होते आणि त्यांची माझी भेट झाली। तेव्हा वंदनाजींनी त्यांच्याशी परिचय करून दिला का हे महाराष्ट्राचे तुमच्या शेतकरी आहे। जॉकीजींना खूप खुशी झाली आहे। माझ्या नाताला त्यांनी जवळ घेतलेलं आणि म्हटलं का मी महाराष्ट्रात आहे, माझा शेतकरी महाराष्ट्रातलाच आहे। तर त्यांनी 2 ऑक्टोबरच्या बीज महोत्सवामध्ये त्यांच्या फार्मवर काम करणारे वाघमारे नावाचे जे शेती सांभाळणारे आहे, त्यांनी धामणगावला पसारी भवनमध्ये येऊन जवळजवळ 55-69 प्रकारचे बियाणे आपल्याकडचे नेऊन त्यांच्या फार्मवर लावलेले आहेत। दारव्याला हे दिग्रसला मकरंद अनासपुरीजींच्या हस्ते मला कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केल्या गेलेला आहे। सेंद्रिय शेती करत असताना साखरकर यांनी रखरखत्या उन्हात देखील हिरवगार माळरान फुलवलं आहे। जैविक पद्धतीने शेतीतील पालेभाज्या देखील चविष्ट असतात। रासायनिक शेती सोडून जैविक आणि सेंद्रिय शेती करताना सुरुवातीला युवा पिढीने परसबागेची लागवड करत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कडेकोट पालन करण्याची गरज आहे। सुदृढ आणि सकस आहार मिळावा यासाठी सेंद्रिय शेतीकडे शासनाने देखील जनजागृती करणं गरजेचं असल्याचं मत रमेश साखरकर यांनी व्यक्त केलं आहे। अरुण जोशी, UC न्यूज, धामणगाव रेल्वे।